नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पेरू बागायतदार किरण शेवाळे आणि आज आपण व्हिजिटसाठी आलो आहे. तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. हे बोस गाव आहे. ह्या बोस गावामधले हे शेतकरी आहे. साधारण त्यांचा हे 2 एकर बाग आहे आणि त्यांचा स्टार्टिंगला साधारण 1.5 एकर साधारण त्यांना 1.5 लाख फॉर्म बसला आहे आणि सध्या आता हार्वेस्टिंगला त्यांचा माल आला आहे. साहेबांनी एक नंबर क्वालिटीचा प्रॉपर नियोजन, कदम साहेबांचं माहिती मार्गदर्शन आणि प्रॉपर माहिती मार्गदर्शन, प्रॉपर नियोजन याबद्दल एक नंबर क्वालिटी केली आहे. सध्या पेरूचे रेंज सुद्धा एकदम छान आहे. साधारण 50-55 रुपये किलोला रेट आहे. कारण की पहिले पारंपरिक शेती करत होते आणि त्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली, कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा पूर्ण प्लॉट एकदम सक्सेस करून दिला आहे आणि त्यांची हार्वेस्टिंग साधारण आज 50-55 रुपये किलोनी चालू झाली आहे. आणि शेतकऱ्यांना पारंपरिक पिकापेक्षा तुम्हाला हे पीक कसं वाटलं पेरूचं? हे पीक एकदम खास वाटलं, सुंदर वाटलं आणि कमी कालावधीमध्ये जास्त पैसा, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या एखादे फळबाग लावलं तर 4-5 वर्ष 6 वर्ष त्याला वेट करावं लागतं. हे जे पीक आहे पेरूचं, हे साधारण 8व्या-9व्या महिन्यात तर आपल्याला त्याला बहार धरायला चालू होतं. साधारण 1.5 वर्षात तुमचं आज हे 1.5 वर्षात तुमची पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे एकदम जबरदस्त सेटिंग, फळ क्वालिटी आणि जबरदस्त आहे. आणि साहेबांचं प्रॉपर नियोजन बी आहे. आपल्याला कदम साहेबांचं मार्गदर्शन कसं वाटतं? एकदम सोपं आणि साध्या पद्धतीमध्ये सांगण्याची पद्धत सोपी, सुटसुटीत आणि समजायला अशा भाषेमध्ये. हा. कारण शेतकरी बंधूंनो, 2 पैसे कन्सल्टंटला गेले तरी चालतात, पण नवीन शेतकरी असतो, त्यांना कुठल्या टायमाला काय करायचं ह्या गोष्टी माहित नसतात. त्यामुळं थोडंसं कन्सल्टंट आणि कोणाचं तरी पाठीव थाप असणं गरजेचं आहे, मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला स्टेप बाय स्टेप खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, सगळ्या बारीक सारीक गोष्टी प्लस लागणारी माहिती, फॉर्म बसणार टीम. आम्ही शेतकऱ्यांना नुसतं रोप न देता सर लागणारी सगळी माहिती, मार्गदर्शन, फॉर्म, व्यापारी, सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना देत असतो. आणि कारण आमच्या स्वतः बाग असल्यामुळे जी आमची यंत्रणा आहे, आम्ही सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला बनवून देत असतो. आम्ही नुसतं रोप न देता फॉर्म, लेबरचं टीम, व्यापारी, ह्या सगळ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसे पैसे होईल हे आमचा प्रयत्न असतो. आणि कारण पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे फळबागामध्ये जास्त पैसा आहे. जय हिंद, जय किसान.